बघा मंडळी, असा घामाच्या धारा व्हायला पाहिजेत, त्याशिवाय मज्जा नाही जीवनाला. आणि आपण काय करतोय, रात्रीचं लय उशीरपर्यंत जातोय आणि त्यामुळे काय होतंय लपडं. आता छानसं बघा, हे आमचे गुरु आहेत दिनेशराव, हे शिकवतात आम्हाला जिम. हे आमचे सुमित्र, लय बॉडी बनवली भारी त्यांनी, म्हणजे जवळजवळ 80 किलो वजन होतं, आता ते फार 65 वरती आलेत. या ठिकाणी अशा छानशा वातावरणात आहे ना मंडळी, व्यायाम केला ना तर जेवण अगदी मस्त आहे. पण तुमचं आपलं काय होतंय, म्हणजे माझं पण व्हायचं नेहमी की सकाळी उठू वाटत नव्हतं. सकाळी उठण्यासाठी एवढा त्रास व्हायचा की उठूच वाटायचं नाही. आळस अंगामध्ये आळस खूप भरलेला होता. आणि आता फार आळस कमी झालाय, म्हणजे आम्हाला उशिरा जाग आली म्हटलं तरी चालेल. परंतु मंडळी, तुम्ही नवतरुण आहात, तुम्ही प्रयत्न करा. तुमचं शरीर जर चांगलं असेल, संपत्ती तुमच्याकडे असेल मान्य आहे, परंतु आपल्याला संपत्तीचा वापर बेडवरती बसून गोळ्या खाण्यात घालवायचा नाही, जीवनाचा आनंद घेण्यात घालवायचा आहे. लवकर उठायचा प्रयत्न करा. कोणच असं लवकर उठत नाही सहजासहजी, परंतु प्रयत्न केला ना, रोज अलाराम लावायचा 5:30चा, परत झोपा भलं 5:30 वाजता अलाराम लावून. थोडे दिवस आठवडाभर असं करा, नंतर ऑटोमॅटिक जागेल. थोडं चालायला सुरुवात करा, नंतर हळूहळू पळूया. डायरेक्ट पळता येणार नाही, पण मज्जा आहे जीवनाची. गुड मॉर्निंग.